काही काही जणांना वाटते तुकडोजी महाराज म्हणजे झाडपूस करणारा संत. ते झाडझुडचं सांगितलं, ते हे अरे बह्याळ बेलण्या, जिंदगी आटीन पुरी 4-4 हजार पानाचे ग्रंथ लिहिलेले आहे. रोज 11 पोरांना शिकवतो मी. अध्यात्माचे असे ग्रंथ आहेत, असे ग्रंथ आहेत. महाराज एक ओळ वाचली दिवसभर डोकं हँग होते माणसा. असे ग्रंथ आहेत. पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे अध्यात्माचा. विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आहे. आद्य गुरु शंकराचार्यांनी लिहिलेले सूत्र आहे. नारद भक्ती सूत्र आहे. वाचलं डोकं काम नाही करत माणसाचं. या सगळ्या ग्रंथीमध्ये 10-10 हजार पानं जे सांगायचं आहे ते माझ्या राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या एका अध्यायात सांगितलं. अध्याय 37 आत्मानुभव. एक जण माझ्याजवळ आला म्हणे ग्रामगीतेत तर साधीच आहे, सोपीच आहे. म्हटलं इकडे इचू काटा माझ्याजवळ आहे. त्याला ओवी दाखवली म्या. माया ईश्वर जीव सृष्टी एक एकाची आपोटी, पाठ पोट ही नाही शेवटी ते तत्व मी. आणि म्हटलं अभ्यास करून या. हा जो डोकसा आधा नाही तर टकली करून येतो. अध्यात्म सांगितलं आणि राष्ट्रसंतांना जाणीव करून दिली. तू नुसता जन्माला आलेला आहे संपत्ती कमावण्यासाठी नाही. ज्ञानोबारायांनी जाणीव करून दिली नुसता हे बाह्य जगाचे लाड पुरवण्यासाठी नाही आहे, बाह्य गोष्टीसाठी नाही आहे. तुझ्या जीवनामध्ये एक इप्सित ध्येय आहे. अल्टिमेट गोल ऑफ लाईफ. व्हॉट इज अल्टिमेट गोल ऑफ लाईफ? जीवनाचं अंतिम ध्येय कोणतं आहे? अंतिम ध्येय अखंड शांती अनुभवा यावी जीवा प्रती, यास्तव झटले असती महापुरुष अभेदत्वे. त्याले म्हणते ग्रामगीता. सगळ्या साधू संतांनं आपल्या जीवनाची राख रांगोळी केली. ती जीवनाचं तत्व सांगण्यासाठी. काय तत्व आहे ते? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. नामदेव महाराज, निळोबाराय, गाडगे बाबा, राष्ट्रसंतांनी त्याच गोष्टी सांगितल्या. काय म्हणतात ते? मानव का धर्म क्या है, मानव का धर्म क्या है, हो जाता भला सभी का मंदिर है हमारा, मंदिर है हमारा, मंदिर है हमारा, सबके लिए बुलाए मंदिर है हमारा, मंदिर है हमारा, मंदिर है हमारा. जरासक मला माफ करा. आजपर्यंत तुम्ही 1000 कीर्तन, 3000 कीर्तन, 5000 कीर्तन ऐकले असतील. पुढची गोष्ट बॉन्ड पेपरवर लिहून घ्या 5000च्या. जिंदगीत तुम्ही हे ऐकलं नाही. याच्या पुढे मरेपर्यंत माय कीर्तन सोडून ऐकणार बी नाही. आजपर्यंत राष्ट्रसंताचं हे भजन म्हटलं ज्यानं त्यानं, त्या सगळेले काय वाटलं? सबके लिए खुला है. बोला पटपट. झालं 6 मिनिटात कीर्तन खलास. सबके लिए खुला है. कोणतं मंदिर आहे ते? ज्याले त्याले भेटलो मी. लय लय म्हातारे तपासले. सारेनं मला एकच सांगितलं, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. कोणतं मंदिर दाखवलं त्यानं? प्रार्थना मंदिर. अरे हे बाह्य मंदिर आहे. मतभेद को भुला है मंदिर ये हम. त्यानं सांगितलं प्रार्थनेत कोणी चालते बा? तिली माळी कुंभार सांभार महार माथान पाटील धनगर. राष्ट्रसंताच्या शब्दाचा जरा गैराईने विचार करा. बाकीच्या लोकांनी शब्द पेनानं लिहिले. माझ्या बापानं अंतकरणातल्या रक्तानं शब्द लिहिलेले. जीवनाची तपस्या केली तेव्हा शब्द लिहिले. तोड़ा नहीं अक्षर कभी फिरके न देखा बाच के, जंग में लिखा रंग में लिखा आनंद पाया नाच के. साथी है मेरी खंजरी और मित्र है पागल गड़ी, पशु पक्षी से भी प्रेम है साधना मेरी बड़ी. मैं न किसे पहचानता, मुंह देख कर नहीं बोलता, सत्य क्या सोच कर बात अपनी खोलता. मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है. याचे शब्द अंतकरणाच्या
त्या अंतकरणाची जी खोली असते, रक्ताला आठवून जेव्हा येतात ते आलेले आहेत. आणि त्याचं मंदिर हे मंदिर नाही आहे, दुरुस्त करून घ्या. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सांगतो, वंदनीय महाराजांनी स्वतःच्या हृदय मंदिराला सर्वांसाठी खुलं केलेलं आहे. शुद्ध करावे हृदय, हृदयाचं मंदिर माझं सगळ्यासाठी खुलं आहे. वारकरी आहेस का तू? तुझ्यासाठी मंदिर खुलं आहे, हृदयाचं मंदिर. तू कोणत्या पंथाचा आहेस? कोणत्याही पंथाचा असो, असो कोणाचा कोणता पंथ, असो कोणीही बुवा महंत, सर्वांची मिळवणी सतत समरस व्हावे सर्वांनी, कोणताही असो. आता टिक्के येऊन भांडणं चालले, एक म्हणते वरते पाहिजे, एक म्हणते खाली पाहिजे, एक म्हणते आडवा पाहिजे, एक म्हणते उभा पाहिजे. आमचे महाराज होते, आमचे गुरुजी, ते म्हणत की एका गावामध्ये एका पोराला दुसऱ्या गावाची पोरगी पसंत पडली. तो राहायचा दानापूरले, पोरगी होती सोगोळ्याची, जवळजवळ नदीच्या पलीकडून ते गाव, अलीकडून हे गाव. पडली पसंत त्याले. त्यानं बापाला सांगितलं मी तिच्याशिवाय जगू शकत नाही, माझ्या लग्न तिच्या संग करून द्या. बाप म्हणे ते गाव सोडून पुऱ्या हिंदुस्थानातली, पाकिस्तानातली पसंत कर, मी लग्न करून देतो. त्या गावचं ना आपलं जमत नाही. तो म्हणे व्हॉट इज प्रॉब्लेम? ते म्हणे काही नाही, आपल्या इकडे सगळे जण उभं गंध लावतात, त्याच्या इकडे आडवं लावतात, त्याच्या ज्यानं भांडणं झाले. तो म्हणे गंधाचा आपल्याला काय घेते ना, किचन माय लग्न लावून द्या, तुमचं गंध पान तुम्ही. ते म्हणे ते जमत नाही, बाकी कुठची पोरगी पसंत कर. पोट्टानं सांगितलं दोर लावला, मी फाशी घेतो, मरतो, लग्न करून देता का नाही सांगा. ते म्हणे खाली उतर. नाही नाही म्हणे, तिले आणसान तेव्हाच उतरी. बापानं तिच्या मायबापाचे हातपाय जोडले, प्रणाम केला, तेले आणली बा पोरगी, खाली उतरला, स्टूलच्या लग्न लावून दिलं. आता इकडची पोरगी तिकडे गेली आणि तेच झालं भांडण सुरू. भांडण म्हणजे काय, त्याचे टिक्केच थोडी काही भांडणाचे होते. हे फक्त टिक्का आळवा नाही लावत जात. पेरणं करायचं असलं तरी आळवा पेरणं, पंगत बसवायची असली आळवी पंगत, आणि तिकडचे पंगत उभी, टिक्का उभा, पेरणं उभं. बसते काय बजेट तो. आणि पोरगी पहिल्या दिवशी तिनं हातात झाडू घेतला, झाडझुड करायला सुरुवात केली. आता इले सवय आळवी, तिनं आळवा झाडू मारला, आला तिचा सासरा, हाय परी समजते का नाही, उभा झाडू मार. ते म्हणे बरं बाबा, आजकालच्या पोरीला हुशार आहे, इंस्टाग्राम वाल्या हुशार आहे. पहिल्या दिवशी विचारतात तुम्हाला कशाची फोडणी घालू, म्हणजे पोह्याला. ते म्हणते मला कांद्याची फोडणी आवडते, कांदा पोहे. मग 3-4 महिने कांदा पोहे करते, कांदा पोहे, कांदा पोहे, कांदा पोहे. 2-3 महिने कांदा, मग पुऱ्या घराचा वांदा. 2-3 महिने पोहेले फोडले, मग सासूलेच फोडणी देते. ते म्हणे बरं बरं मामाजी, उभा मारायचा आहे का झाड? बरं. तिनं उभा मारला. दुसऱ्या दिवशी अजून. आता ते काय, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पुन्हा संस्कार जागृत झाले, पुन्हा झाडू घेतला, पुन्हा आळ. ते म्हणे बरं झाले बा. 3-4 महिने झाली जुनी, सगळं पसंत पडलं तिच्या. आता बाना कसे काना देऊन ऐकून राहिले. ब्रह्मज्ञान सुरू झालं. कामाच्या गोष्टी सांगितल्या, बॅटरी लो, असं वाटते कंबरचा दुपट्टा सोडा आणि फवारा मारा. आता बघा झाले रेंज मध्ये. ते म्हणे बरं मामाजी. 3 महिन्यात सेट झाली पुरी. आणि एक दिवस डबल झाडू घेतला, डबल तिनं सवयीनुसार आळवं झाडू मारला. सासराला बरे बापाच्या घरचे सोगार दिवळे सोगोळा म्हणता झाल्या, सोगोळा दानापूर्ण. म्हणे बरं मामाजी. तिनं झाडू ठेवून दिला. याला वाटलं रोजच्या प्रमाणे करते उभी झाडझूड. तिनं काही झाडझूड केली नाही. हा ब्रश करून राहिला, ब्रश. जसा ब्रश करताना पाहिला, तिनं झाडू ठेवून दिला, त्याच्या जवळ आली, शेवपदर बरोबर केला, त्याचा ब्रश चालू होता. ब्रश त्याचा हात धरला, तेवढे म्हणे ब्रश हळवा. मग त्या दिवशी तिच्या सासऱ्याला समजलं काही गोष्टी आडव्याही करायला. कुठं घेऊन बसला लेका, कोणाचं चंदन आळवं, कोणाचं. माया ड्रेस आहे, माया ड्रेस आहे. एक धोतर मी कीर्तनाला घालतो, मी लुंगी घालतो. एक जण मला म्हणाय लुंगी काऊन घालता, मी आता कमी पैशात भेटते म्हणून. डोक्स कुठे लावता. माया ड्रेस कोण्याच पंथात बसत नाही. सेवा मंडळवाले दिसलं ते म्हणते हा प्रशांत महाराज ल कीर्तन, हा टोपी तर नाही डोक्यावर द्याय, म्हणजे ते म्हणते हा काही आपला वार करीत जात. वार करीत गेलं ते म्हणते हे कसं काय, लुंगी वरती शर्ट, हे तर आपला ड्रेस बसत नाही, त्याच्या काही शाल. एक जण मला म्हणे तुमचा ड्रेस कोणत्या पंथाचा आहे. मी आतला हा 1500 रुपयात कॉम्बो बॅग आहे.
कुटी पंथ घेऊन बसला, संप्रदाय घेऊन बसला। इस्लाम के भी मस्जिद में जा बैठा हूं मैं, हिंदू धर्म के संतों के चरणों का रस लूटा हूं मैं। कई गिरजाघरों में सुनी मैंने प्रभु सी वंदना, और बुद्ध के भी बिहार में मैंने प्रभु सी की वंदना। महाराज म्हणता मी कौन हूं, मैं कौन हूं इसका पता जल्दी नहीं किसको चला, तनो चाहे हजारों बदले पर उद्देश्य से मैं ना ढला। है लाख साल की मेरी उम्र। महाराजांनी सांगितलेले का तू जीव अनंत व्याकुळ, अनंत व्यापलेला आत्मा आहेस, परम तत्वाचा। तत्वमसी हम ब्रह्मास्मी। कोणत्या झंझटीत अडकलाले का? हे सगळं सोडून दे, कुठे थांबू नको रे चाल, कुठे थांबू नको रे एकटा आहेस तू, आणि ते एकटं असणं हीच तुझी ताकद आहे का? जन्माला येताना एकटा होता, जाताना एकटा आहेस। तत्व एक आहे, हम भिन्न हो इस देह से, आणि ते एक तत्व कोणतं आहे? किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा। ते एक म्हणजे काय आहे? प्रत्येक जीव देवाचा अंश। ग्रामगीता आत्मानुभव 37वा। प्रत्येक जीव काय आहे? देवाचा अंश आहे। आपुल्या कर्तव्या परिपदत्यास प्राप्त होय हवे ते, करणे करता विवेकपूर्ण नरची होय नारायण। प्रारब्ध आणि परिस्थिती जाण वाट देई तयासी, अनुभव ऐसा शब्द ऐकला तोवर श्रोत्यांनी प्रश्न पुसला। आत्मानुभवाचा मार्ग सांगितला पाहिजे आम्हा, केले प्रयत्न तुम्ही कोण, कैसे गेले तुमचे जीवन? खरी आत्मानुभवाची खून काय आहे? मित्रांनो ऐका सावकाश, प्रत्येक जीव देवाचा अंश। आपल्या कर्तव्या परिपदत्यास प्राप्त होई हवे ते, करणी करता विवेकपूर्ण नरची होय नारायण। प्रारब्ध आणि परिस्थिती जाण वाट देई तयासी, बुडते जगत्यासी जागवी, संकटे स्फूर्ती देती नवी, आघातातून हितची भावी। साधक तो आपल्या अंगी प्रकाश भरला, तो पाषाणाची हिरा ठरला, हानीतून शोधनी आणती द्याला। प्रयत्ने जन मृगणापीची कस्तुरी, स्थान पावे राजश्री, कमळ चळे देवावरी। चिखली जन्मुनी स्वगुणांनी, लहान ऐशा खेड्या माझी, मागासलेल्या जनसमाधी, विकासाची तुला बेरोजी। ऐशा ठाई जन्मलो, घरी दारिद्र्याचे वरदान, भाव भक्तीची नसेवान, ऐकता सुसंस्काराचे गान। शोषित कष्ट वाढलो, एरवी तरी काय सांगू मला? आता काय पुरा अध्याय म्हणून दाखवू ग्रामगीतेचा?
महाराज म्हणतात अबे तुयातच आहे सगळं. ते कमळाचं फुल चिखलात उमललं पण राजाच्या डोक्यावर जाऊन बसलं. आपुल्या अंगी प्रकाश भरला. त्याला शक्ती समजली ना स्वतःतली. आणि ज्याला स्वतःतली शक्ती समजली नाही ते म्हणते आम्ही कुणबी हाव, आम्ही तेली हाव. बुडून टाकले पाहिजे मातीच्या अंगात. त्याले मी कोण आहो हे समजलं नाही, त्याला जाती समजल्या. ज्याला स्वतःच्या आतमधली ताकद समजली आपुल्या अंगी प्रकाश भरला. काय शब्द आहे. जवान पोरं 22 वर्षाच्या पुढचे ऐकले का. एक ओवी तुझ्या जिंदगीत बदल नाही करणार तर मला विचारून घे. मला फोन येतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून. जळगावचं पोरगं म्हणे महाराज तुमचे व्हिडिओ पाहतो, आत्महत्येला दोर लावला होता, शेवटचा एक फोन तुम्हाला केला, मला सांगा मी जिंदगीत काय करू. म्या राष्ट्रसंतांनी घाबरलेल्या तरुणास लिहिलेले पत्र. राष्ट्रसंतांची पत्र एवढंच पुस्तक आहे. त्याच्यातलं एक पत्र त्याने वाचून दाखवलं. दोर तोडून टाकला, त्यानं खाली उतरला. मजाकीचा विषय नाही आहे. तिकडच्या भागात कीर्तनाला गेलो की येते साष्टांग दंडवत घालते. काय ताकद असेल राष्ट्रसंतांची. आत्महत्या करायला स्टूलवर उभा राहिलेला माणूस खाली उतरते का. नागपुरात एक 27 वर्षाचं पोरग आत्महत्या करायला निघालं. राष्ट्रसंत जिवंत होते त्यावेळेची गोष्ट. राष्ट्रसंतांचे शब्द त्याच्या कानावर पडले. हे माझ्या प्रिय मित्रा ऐक, मकरंद फूलों का स्वाद कैसा, भृंगों को जाकर के पूछो, और सेवा में मस्ती कैसी है, संतन को जाकर के पूछो. मैं शब्द नहीं सिखाता किसी को, रंगता हूं अपने रंग में. राष्ट्रसंतांचे शब्द त्याच्या कानावर पडले. महाराजांनी श्लोक म्हटला. मेलेल्या घोरपडीच्या कातड्यावर महाराजांची ताप पडली. मुरदार समाज असा जागृत व्हायचा. आणि मग महाराज भजन म्हणायचे. महाराजनं भजन म्हटलं. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरवी त्या नवऱ्या परी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. तरुण पोराचा पाय थबकला आणि त्याच्या डोक्यात उजेड पडला की आज जर माझ्या जिंदगीत आत्महत्येचा दिवस उगवला, कदाचित आज जर मी आत्महत्या नाही केली तर उद्या माझ्या जीवनात सुखाचा दिवस उगवेल. पोरगं वापस फिरलं, घरी आलं. स्मशानवटीच्या बाजूने त्याचं घर होतं. तिथं एक लहानस किराणा दुकान सुरू केलं त्यानं. आज त्या पोराच्या पोराचे 40 सुपर मॉल नागपूरमध्ये आहे. त्या पोराचं नाव आहे दुर्गादास रक्षक. राष्ट्रसंताच्या 2 ओळीनं करोडो रुपये दिलेले का. महाराजच्या शब्दाची ताकद. आणि त्या महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर काय करावं याचं ज्ञान सांगितलं. आणि महाराज म्हणतात हे जीवन तुला कशासाठी प्राप्त झालं, मुमुक्षत्व प्राप्त करण्यासाठी झालेला आहे. हा मुद्दा सांगत आहो मी मगापासून. हे जीवन नुसतं हे भोगण्याकरता नाही आहे. आया है तू कहां से और जाएगा तू कहां, इतना मगज विचार लो बस हो गया भजन. भजन म्हणजे काय आहे. दारू पिऊन राष्ट्रसंताची भजन म्हणणं ते भजन नाही आहे. रातभर भजन म्हणणं त्याच्यासाठी नाही आहे. जना मिळे सत्प्रवृत्तीचा जरा लोक शिक्षणाचा यापरी दुसरा उपाय नाही साधले. महाराजनं खंजिरी घेतली, जंगलात भजन केलं. राजा सबसे ऊंचा है धर्म मेरा प्यारा भजन, इस पे सारा तन मन कुर्बान रहेगा. इस पे सारा तन मन इस पे सारा
मुझे कोई ना जो बिना प्यारे गोविंद मुझे कोई ना जो बिना प्यारे गोविंद इसके सारा जगाएगा अब तक जगाया जगाएगा मेरा खंजड़ी का आवाज इसके भजनामध्ये तंद्री होती म्हणून ते गोड वाटलं. मीराबाईंच्या भजनामध्ये आत्मीयता होती म्हणून कृष्ण परमात्म्याला यावं लागलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या भजनामध्ये प्रेम जिव्हाळा ओलावा होता म्हणून पाखरांना बसावं वाटलं. ज्ञानोबारायांच्या विरहणीमध्ये आत्मीयता होती म्हणून माणसाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. हे तंद्री जी होती, हे तत्व जे होतं ते त्यांनी जाणलं होतं. आणि महाराजांनी सांगितलं तू इकडे तिकडे घेऊ नको.